रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. विश्वगुरूंच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक महिला या ठिकाणी सहभागी होत असतात, दरवर्षी सहभागी होतात. नेमका महिला या वारी सोहळ्यामध्ये का सहभागी होतात, का येतात, नेमकं काय मिळतं या वारी सोहळ्यामध्ये येऊन, हे सर्वांचे प्रश्न उत्तर आपण जाणून घेत आहोत. मावशी, काय सांगाल, का तुम्ही वारीला येता? माझं 3 वर्ष झालं चाललं होतं, ह्या वर्षी जाईल, पुढच्या वर्षी जाईल, मागच्या वर्षी जाईल. मागच्या वर्षी सुनबाई पण आल्या तरी जमलं नाही. सुनबाई म्हटलं नाही आई, माझं हे पहिलंच वर्ष, 1च महिना झाला लग्नाला, तरी कसं काय जाताय तुम्ही? बरं बाई म्हटलं आता ह्या वर्षी जात. ह्या वर्षी सुनबाई डिलेव्हरीला गेल्या, म्हटलं आता तुम्ही डिलेव्हरीला जा, मी वारीला जाते. असा माझा अनुभव होता. पण खूपच छान वाटलं, खूप आनंद मिळतोय मला, खूप म्हणजे खूपच. असं वाटतंय घरच्यांना सगळ्यांना बोलवून घ्या अर्ध्या रस्त्यात की ना, की चला तुम्ही. आणि मला असं वाटतंय की दरवर्षी यायला पाहिजे मी, भगवंतानी बोलवलं तर येईलच. पण दरवर्षी जर आली तर हे 1 महिना सोडून 11 महिने पूर्ण आपली जशी गाडीची सर्व्हिसिंग होते ना, तशी सर्व्हिसिंग झालेली राहील आपल्या शरीराची, मला असं वाटलं. नाही, आता घरी कसं आपण ऑर्डर दिल्यानंतर लगेच जागेवरती चहा मिळतो, पाणी मिळतो, इथे सगळं स्वतः करायचं, सगळं स्वतः करायचं. कुणीच काय म्हणायचं, कुणी पाणी देते का नाही ती वाट बघायची नाही, कुणी बाथरूमला सोबत येते की ती वाट बघायची नाही. एकट्याने जायचं, एकट्याने कपडे धुवायचे, एकट्याने आंघोळ, सगळं काही आपल्या आपल्या मनाने उठायचं. 4-4:30ला आपोआप जागे येते मस्तपैकी, जेवणही मस्तपैकी जातं, पचतंही चांगलं, ॲसिडिटी नाही, गॅस नाही, काही प्रॉब्लेम नाही. मला तर खूप आनंद वाटतोय, खरंच खूप आनंद. काय काय आनंद घेतला तुम्ही आज? खूप आनंद घेतला मी. हरिपाठामध्ये चालताना अभंग, भजन, प्रवचन, हे ते खूप म्हणजे वेगळं. मला खूप म्हणजे आमच्या घरात तरी कुणीच आलेलं नाही वारीला, पहिल्यांदाच मी आली. पोरं म्हणत होते की आई तुझ्याकडनं चालल्या जाईल का, तुझं गुडघं दुखता, टाच दुखती. नाही म्हटलं मी जाईल, पांडुरंग मला घेऊन. अजूनपर्यंत तर नाही गाडीत बसली मी, नाशिकवरनं आलेली, पळशावरनं बसली होती मी. खऱ्या अर्थाने संपूर्णपणे त्यांनी जो आनंद वारी पालखी सोहळ्याचा घेतला पाहिजे तो या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी त्या सतत पायी चालत आहेत. घरी एरवी त्यांचे गुडघे दुखतात, टाचा दुखतात, परंतु पायी चालूनही त्यांना अजूनही काही झालेलं नाही. खऱ्या अर्थाने हीच त्यांच्यावर पांडुरंगाची झालेली खूप मोठी कृपा आहे. त्यांच्या कुटुंबातून पहिल्यांदाच त्या वारीला आलेल्या आहेत. पहिल्यांदा वारीला आल्यानंतर देखील जो उत्साह 50 वाऱ्या केल्यानंतर, 20 वाऱ्या केल्यानंतर मिळतो, तो त्यांनी पहिल्याच गोष्टीत आणवला आहे. हरिपाठ असेल, अभंग असेल, या सर्व गोष्टींची कल्पना किंवा या गोष्टींचा आनंद घेऊन ते सतत मजल दर मजल करत पंढरपूरकडे चालत आहे.